मला बी आत्ताच पडायची होती वय. ए पुण्या कुठं बघायला लागलायस? दूध घायला निघ. वय दूध घ्या. आणि इकडे घेते मी दूध. तू कापड वाळत घ्यायचा. अरे तू चढायला लागलं की? अहो सॉरी ते अंदाजच गावला नाही. ते भांड बारं काय का? जे रोज आहे तेच आहे ना. नाही तीच आहे. झिरो असते. काय म्हणलास रे? काय नाही येतो मी. तुम्ही चॉकलेट खूप आवडतात ना? हो पाहिजे. हो पण आता नाही येत ना माझ्याकडे. दुकानात जाऊन घेऊन यायचं का? सांग मम्मीला. आई मी दुकानात जाऊन चॉकलेट घेऊन येते दीदी सोबत. हो पटकन जा. बाबाच्या आधी घरी लवकर ये. हो तुला चॉकलेट देते काय? आणि सगळीकडे लक्ष ठेवायचं. कोण आलं की मला सांगायचं. लगेच बोलवायचं. घरात कोणी काय विचारलं तर नाही सांगायचं. आपण नुसतं जातो चॉकलेट आणायला जातो. चॉकलेट आहे की नाही? काय ग किती उशीर? अरे काय झालं एवढं चिडायला? अगं चिडू नको तर काय करू? एकतर भेटायला बोलवतीस त्यात तूच उशिरा करतीस. तुला माहिती आहे ना घरचे सगळे कसे आहेत. सगळ्यांचे डोळे चुकून यायला लागतात. त्यात असे काम करावे लागतात. बरं ते सोड. मला का बोलवल्यास? आकाश मला आपली खूप काळजी लागली आहे रे. कसं होणार आपलं? अरे कसं होणार म्हणजे? इथं वाघासारखा गडी असताना कशाला पाहिजे असतो? वाघ आणि तू मग म्हणूनच स्वराजला बघितल्यानंतर वाघाचा मंदिर होतोय. अय काय उगाच ते मेहुनो बाय म्हणताना शांत आहे. नाहीतर 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 जरा डोळं मोठं वर केलं की नाही त्याला कळायचं बी नाही कुठं पळू. इकडे पळू काय तिकडे पळू.
मोठा आलाय, स्वराजला पळवतोय म्हणे. बरं ते सोड. दे की. काय? तुला माहिती की मला काय पाहिजे. मला माहिती आहे तुला कधी काय पाहिजे असतं ते. माहिती तर दे की मग. अगं काय चाललंय असे. तूच तर म्हणतेस की दे की म्हणून. अगं मला पैसे पाहिजेत. पैसे नाही जाते मी. जरा सुद्धा माहिती चला. आणि तुला कसं माहिती? आम्ही रोज भेटायला जायचो. दीदीचा मित्र मला रोज चॉकलेट द्यायचा. आज पण जाणार भेटायला? हो. दीदी म्हणली उद्या पण जायचं. उद्या पण चॉकलेट. दीदी ता कुठे आहे? येईल थांब. मला घरी जायचंय. चल ना, खूप थंडी वाजते. अगं जरा थांब की. नाही, मला घरी जायचंय. चल ना. ठीक आहे. स्नेहा. काय रे आकाश, किती उशीर. आता मी जाणारच होते माहिती. तुला माहित आहे का तू किती मोठी चूक केलीस. अगं असं सारा गाव या सर्जनाचं नाव ऐकलं थरथर कापते. ह्या गावासमोरच माझं नाक कापलंस. चुकलं माझं. माफ कर मला. माझा आकाशवरती खूप प्रेम आहे. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अहो पुरीकडे झाली चूक. तिला घ्या पदरात. नाही आवाज वागायची परत ती. ठीक आहे तुला त्याला आवडतो ना लावून देतो मी. त्याच्यावर लग्न लावून देतो मी. बाबा काय बोलता तुम्ही? पण एक माझी अट आहे. तू तुला मान्यच करावं लागेल. माझा आकाश सोबत लग्न होणार असेल ना तर तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. ठीक आहे जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्याशी तू बोलायचं नाही. अगदी फोनवर सुद्धा कसलाच संबंध ठेवायचा नाही. आणि इथून पुढचं शिक्षण तुझ्या आजीची गावी होणार. बाबा अरे बाळा मी स्वतः तुमचं लग्न लावून देईल. बस थँक्यू बाबा.
अहो काय तुम्ही स्नेहाचं त्या मुलाच खरंच लग्न लावून देणार आहे? अगं त्या पोरापासून लांब राहिल्यानंतर ती विसरून जाय आणि तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एखादा चांगला मुलगा बघू आणि उरकून टाकू तिचं लग्न. तुम्ही खोट बोलायला लागले तिला कळल्यावर नंतर. कळलं तर कळू दे. मी त्यासाठी त्यांचा दोघांचा जीव घ्यायला कमी पडणार नाही. त्यांना कधीच एक होऊ देणार नाही. हा शब्द आहे सर्जेरावचा. स्वराज ए म्हातारे ही तुझा एक मुलगा आहे ना तुझा समजून सांगायला आमच्या पोरीच्या पाठीमागा लागलाय भाडकाव ऐकलं ना हात पाय तोडून हिरीत टाकेन. अरे सावड्या, अरे जेवण ऐकलं माझं. मी टाकलंय. चल पप्प्या वाट बघायला ना केवळ. तुम्ही दोघं काय चांगलं होऊ देत नाही वाटतं माझं. जेव्हा कसं बघू बाबा. चल गाडी पण पडली. तुझ्या गाडीतून तुझ्यासारखीच हातारा. ए उतर. इथं बँक. चल आता गाडी ढकलत. मी काय ढकलो गाडी? ढकलला तर बस तिकडं. चला. गाडी खरं वापरायची. ओ मामा, मामा, हा इथं गॅरेज कुठं आहे जवळ? गॅरेज पुढे तर नाहीये, पाठीमागच्या गावात आहे. ठीक आहे. आता अवघड झालं. आता काय करायचं? एक काम कर, तू
वर नाक्यावरचा वडापाय तिथं मी गाडी रिपेअर करून येतो चौकायचं. शपथ, अरे कसली भारी पोरगी आहे ही. बघितलं काय? कोण आहे रे? गावात नवीन दिसते की. अरे होय, लय आवडले आपल्याला. अशा आहे गुलाबाची कळी. होय कराच का मग विषयीचा? अरे मग काय, अरे कसं आहे हे, माझ्याकडे प्लॅन आहे, सांग लवकर.